एसटीने प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात MSRTCने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट पासून NCMC कार्ड नसेल तर शासनाच्या विविध प्रवासी योजनांचा लाभ घेण्यामध्ये अडचणी येणार आहेत। नेमकं या निर्णयामागचं काय कारण आहे, NCMC कार्ड कसे मिळवायचे आणि ज्यांनी अद्याप NCMC कार्ड काढलं नसेल त्यांनी काय करायचं, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी संदेश, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुविधा आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक ह्या 3 घटकांना पहिल्या टप्प्यामध्ये NCMC कार्ड सक्तीचं करण्यात येणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्या महिलांना ST प्रवासामध्ये 50% सवलत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 65 ते 74 वर्ष आहे त्यांना देखील ST प्रवासाच्या तिकिटामध्ये 50% सवलत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 75 किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना ST प्रवासामध्ये 100% सूट देण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांच्यासाठी ST प्रवास पूर्णपणे मोफत आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये ह्या तिन्ही घटकांना NCMC कार्ड सक्तीचं करण्यात आलेलं आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून या तिन्ही घटकांना ST मध्ये सवलतीच्या दरामध्ये किंवा मोफत प्रवास करायचा असेल तर त्यांच्याकडे NCMC कार्ड असणं हे सक्तीचं करण्यात येणार आहे। अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील 51 लाख नागरिकांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केलेली आहे। त्यापैकी सुमारे 25 लाख NCMC कार्ड सक्रिय करण्यात आलेले आहेत। उर्वरित लाभार्थ्यांचे कार्ड देखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत। त्यामुळे ज्यांनी अद्यापही NCMC कार्ड काढण्यासाठी नोंदणी केलेली नाही अशा सर्वांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। उर्वरित लाभार्थ्यांचे कार्ड देखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत। त्यामुळे ज्यांनी अद्यापही NCMC कार्ड काढण्याची प्रक्रिया केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। NCMC कार्डची नोंदणी नेमकं कुठे करता येणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहू। राज्यातील सर्व आगारांमध्ये NCMC कार्डची नोंदणी सुरू आहे। त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत खासगी केंद्रांना देखील मान्यता देण्यात आलेली आहे। NCMC कार्ड काढण्यासाठी सुमारे 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे। जर तुमच्याकडे STचे यापूर्वीचे स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून 149 रुपयांमध्ये नवीन NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे। NCMC कार्ड वितरण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। जर कोणतेही वितरण केंद्र शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारत असेल तर अशा केंद्रांवरती कडक कारवाई केली जाणार आहे। अशा केंद्रांचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो। NCMC कार्डमुळे नेमका काय फायदा होणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहू। महिलांना प्रवासी सवलती सहज उपलब्ध होतील। ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांना सवलतींचा लाभ घेणे सोपे होईल। तिकीट वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल। प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक आणि डिजिटल होईल। रोख व्यवहारावरील अवलंबित्व कमी होईल। ST महामंडळाने सर्व पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की दिनांक 1 ऑगस्ट 2026 पूर्वी आपले NCMC कार्ड मिळवून ते कार्यान्वित करून घ्यावे, जेणेकरून भविष्यामध्ये STने प्रवास करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आपल्याला मिळणाऱ्या सवलतींचा लाभ पुढे अखंडपणे घेता येईल। मित्रांनो, NCMC कार्डबद्दल सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आपण यापूर्वी केलेला आहे। तो व्हिडिओ जवळपास 52,000पेक्षा अधिक लोकांनी पाहिलेला आहे। NCMC कार्डबद्दल पूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।
तर मित्रांनो, आता महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.